गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय पायलट गनचा वापर होऊ शकत नाही. पंतप्रधान मोदींनी अमित शहांचा राजीनामा घ्यावा. निवृत्त न्यायमूर्तींद्वारे लाठीचार्जचा तपास व्हावा. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसेप्रकरणी राहुल गांधींची मागणी. आंदोलक विद्यार्थ्यांवर गोळीबार नाही, गोळीबाराचे आदेश गृहमंत्री देत नाही, अधिकारी देतात. राहुल गांधींकडून बेजबाबदार वक्तव्य. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचं प्रत्युत्तर. पायलट गनच्या वापराचे आदेश शहांनी दिले असल्यास कारवाई व्हावी. अभिजित दिपकेंची मागणी. विद्यार्थ्यांना त्रास देऊ नका, नाहीतर सरकारही बदलू, दिपकेंचा इशारा. शिक्षण व्यवस्थेवर आरएसएसचा कब्जा. स्टुडंट, इडियट आणि अंधभक्त या 3 कॅटेगरी. अंधभक्त ही तिसरी कॅटेगरी जी मूर्खाला फॉलो करते. राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर लोकसभेत गदारोळ. राहुल गांधींनी लोकसभेत असंसदीय भाषा वापरली, माफी मागावी अन्यथा आरोप सिद्ध करावे. अमित शहांवरील आरोपानंतर किरेन रिजिजू आक्रमक, तर मी माफी मागणार नाही, राहुल गांधी ठाम. राहुल गांधी देशाच्या युवकांसाठी काही सकारात्मक बोललेत का? खोटे आरोप केल्याने युवकांना काहीही मिळणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर हल्लाबोल. लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयक आवाजी मतदानाने मंजूर. विरोधकांच्या गदारोळात पार पडली प्रक्रिया. 2 दिवस संसदेत चर्चा झाल्यानंतर विधेयक मंजूर. दिलीप वळसे पाटलांकडून पुण्यातील निवासस्थानी शरद पवारांची भेट. रयत शिक्षण संस्थेसंदर्भात पवारांची भेट होती. यात कुठलीही राजकीय चर्चा नाही, वळसेंचं स्पष्टीकरण. दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. विकास कामांसंदर्भात आणि सदेच्या भेट घेतल्याची तटकरेंची माहिती. पवारांची राष्ट्रवादी लवकरच एनडीएमध्ये सामील होईल. डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देऊ, पण पक्ष परत द्या अशी अट पवारांनी शहांना घातली असेल, दमानी यांचा दावा. उद्या विदर्भात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, अमरावतीला ऑरेंज अलर्ट जारी. तर मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्राला येलो अलर्ट. एफडीए आयुक्त तुकाराम मुंडेंनी आता शाळांकडे मोर्चा वळवला. शाळांमधील आहारासाठी एफएसएसएआय परवाना अनिवार्य. 50 मीटरच्या आवारात जंक फूडवर पूर्णपणे बंदी. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई होणार, मुंडेंचा इशारा. लोकप्रतिनिधींच्या स्थानिक पायाभूत विकास कामातून खंडणी उकळणाऱ्या जुल्फिकार टोळीला मुंबई पोलिसांकडून अटक. जुल्फिकार टोळीच्या म्होरक्यासह 12 आरोपी अटकेत. 2 हत्येच्या प्रकरणातून बाहेर आले होते आरोपी. पार्थ पवार आणि कायनाथ यांचा पुण्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये साखरपुडा. शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह काही प्रमुख नेतेही उपस्थित.